ताम्हिणी मार्गे मृगगडकडे जाताना सरसगडचं रूप सकाळच्या उन्हाळ्यात उजळलेलं दिसत होतं. पालीच्या बल्लाळेश्वर गणपतीचं दर्शन घेतलं आणि पुढे मृगगड किल्ल्याकडे निघालो. मृगगड किल्ला सह्याद्रीच्या खालच्या धारेवर छोटेखानी किल्ला आहे. गुगल मॅपवर अनेक जण वाट चुकतात. गुगल मॅपने आला तर चुकाल. जांभूळपाड्या इथं आधी या आणि त्यानंतरच लोकेशन मृगगड लावा, तरच बरोबर याल. रखरखत्या उन्हात गडाकडे जाणारी वाट काहीशी सावली देत होती. गडाकडे जाणाऱ्या वाटा खुणा केलेल्या आहेत. कातळकड्याजवळ आल्यावर उजवीकडे डोंगरात एक गुहा आहे. तिकडे जाण्यासाठी थोडी वाट वाकडी करावी. गुहा पाहून झाल्यावर आल्या वाटेने पुढे थोडासा अवघड मार्ग आपल्याला गडावर नेऊन पोहोचवतो. वर पादुकांचं दर्शन घेऊन डाव्या बाजूला गडाचा दुसरा टप्पा सुरू होतो. कातळातील उजवीकडे जाणाऱ्या पायऱ्या पाण्याच्या टाक्याकडे घेऊन जातात. पुन्हा माघारी येऊन आपण गडावर कातळ पायऱ्यांनी वर जातो. वरती गडाची रचलेली तटबंदी पाहायला मिळते. तटबंदीला लागूनच गडदेवतेची मूर्ती आहे. गडावर पाण्याची टाकी व जवळच गडावर उत्खननादरम्यान काही वास्तू अवशेष सापडलेले आहेत. पुढे चालत आल्यावर बालेकिल्ल्यावरील मुख्य वाड्याचे जोते असून एक दगडी रांजण आपल्याला पाहायला मिळते. तेथून पुढे चालत आल्यावर काढलेले काही अवशेष दिसतात. शेवटचा भाग हा गडाच्या टाक्यांचा समूह आहे. या भागातून गडाच्या 3 बाजूंचा दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. टाक्यांचा समूह पाहून आपली गडफेरी इथं पूर्ण होते.